नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या मुख्यतः विदर्भात तूर लागवडीखालील बहुतेक वाण हे मध्यम लवकर आणि मध्यम ते उशिरा कालावधीचे आहेत। राज्यातील सुमारे 90% जास्त क्षेत्र या वाणांखाली येतं। मागील काही वर्षात तुरीचे मध्यम लवकर तयार होणाऱ्या तसेच मध्यम उशिरा तयार होणारे सुधारित वाण विकसित करण्यात आलेत। अधिकाधिक उत्पादन मिळवण्याकरता जमिनीच्या प्रकारानुसार आणि पर्जन्यमानाप्रमाणे योग्य वाणांची निवड अत्यंत आवश्यक आहे। मध्यम जमीन तसंच मध्यम पर्जन्यमान असल्यास लवकर ते मध्यम लवकर तयार होणाऱ्या सुधारित वाणांची निवड करणं योग्य ठरतं। मग या वाणांचं उत्पादन किती, पेरणीचा कालावधी कोणता, वाणांची नावं काय, याचीच माहिती अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कडधान्य संशोधन विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजयकुमार गावंडे यांनी दिली आहे। लवकर मध्यम लवकर परिपक्व होणारे वाण ICPL 87 आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र हैदराबाद येथून 1986 मध्ये हे वाण प्रसारित करण्यात आलंय। दुबार पिकास हे वाण योग्य आहे। पहिल्या बहाराच्या शेंगा तोडून दुसरा बहर घेता येतो। या वाणांचं 100 दाण्यांचं वजन 10 ग्रॅम असतं। लवकर म्हणजे 125 ते 135 दिवसात हे वाण परिपक्व होतं। या वाणाचं हेक्टरी उत्पादन 9 ते 10 क्विंटल आहे। 1 AT 8811 कडधान्य संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे 1995 मध्ये हे वाण प्रसारित करण्यात आलंय। या वाणाच्या परिपक्वतेचा कालावधी 140 ते 150 दिवस आहे। रोगास मध्यम प्रतिबंधक आहे। या वाणाच्या दाण्याचा रंग हा लाल असतो। या वाणाच्या 100 दाण्यांचं वजन 9 ग्रॅम असतं। तर या वाणाचं हेक्टरी उत्पादन 10 ते 11 क्विंटल आहे। BDN 708 कृषी संशोधन केंद्र बदनापूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून 2004 मध्ये हे वाण प्रसारित करण्यात आलंय। या वाणाच्या शेंगा गर्द लाल असून दाणे देखील चमकदार लाल रंगाचे आहेत। या वाणाचं 100 दाण्यांचं वजन 10 ते 12 ग्रॅम आहे। मर व वांज रोगास प्रतिबंधक आहे। शेंगा पोखरणाऱ्या किडींना सहनक्षम आहे। या वाणाच्या परिपक्वतेचा कालावधी 160 ते 165 दिवस आहे। कमी पर्जन्यमानाच्या क्षेत्रात हे वाण लागवडीसाठी योग्य आहे। या वाणाचं हेक्टरी उत्पादन हे 16 ते 18 क्विंटल आहे। फुले राजेश्वरी कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून 2012 मध्ये हे वाण प्रसारित करण्यात आलंय। या वाणाच्या परिपक्वतेचा कालावधी 140 ते 150 दिवस आहे। मर व वांज रोगास प्रतिकारक्षम आहे। या वाणाच्या दाण्याचा रंग हा लाल असतो। या वाणाचा 100 दाण्यांचं वजन 11.3 ग्रॅम असतं। तर हेक्टरी उत्पादन हे 22 क्विंटल आहे। BDN 716 कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून 2016 मध्ये हे वाण प्रसारित करण्यात आलंय। मर आणि वांज या रोगास प्रतिबंधक आहे। पर्जन्यमानावर अवलंबून असणाऱ्या भागात ठराविक वेळेत हे वाण पेरणीसाठी योग्य आहे। 165 ते 170 दिवसात हे वाण परिपक्व होतं। या वाणाचे दाणे लाल व टपोरे असतात। या वाणाचं 100 दाण्यांचं वजन हे 11 ते 13 ग्रॅम असतं। तर या वाणाचं हेक्टरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल आहे। गोदावरी कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून 2021 ला हे वाण प्रसारित करण्यात आलंय। या वाणाची फुले मळकट पांढरे असून दाण्याचा रंग सुद्धा पांढरा असतो। या वाणाच्या परिपक्वतेचा कालावधी 160 ते 165 दिवस आहे। मर आणि वांज रोगास प्रतिबंधक आहे। या वाणाच्या 100 दाण्यांचं वजन 11 ग्रॅम असतं। तर या वाणाचं हेक्टरी उत्पादन 19 ते 24 क्विंटल आहे। IPA 15-6 भारतीय कडधान्य संशोधन संस्था कानपूर येथून मध्य भारतात लागवडीसाठी 2021 मध्ये प्रसारित करण्यात आलंय। या वाणाच्या परिपक्वतेचा कालावधी 145 ते 150 दिवस आहे। मर रोगास प्रतिबंधक आणि वांज रोगास प्रतिकारक्षम आहे। या वाणाचं 100 दाण्यांचं वजन हे 9.9 ग्रॅम असतं। तर या वाणाचं हेक्टरी उत्पादन हे 18 ते 20 क्विंटल आहे। फुले तृप्ती मध्यम लवकर कालावधीचं हे वाण कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून 2022 मध्ये प्रसारित करण्यात आलंय। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात हे वाण लागवडीसाठी शिफारस करण्यात आलंय। या वाणाची परिपक्वता कालावधी आहे 167 ते 169 दिवस। मर आणि वांज रोगास मध्यम प्रतिकारक, शेंगा पोखरणारी अळी आणि शेंग माशी या किडींचा प्रादुर्भाव कमी आढळतो। या वाणाचे दाणे फिकट तपकिरी रंगाचे असतात। या वाणाचं 100 दाण्यांचं वजन हे 10.61 ग्रॅम असतं। तर या वाणाचं हेक्टरी उत्पादन हे 22 ते 23 क्विंटल असतं। रेणुका कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी 2022 मध्ये प्रसारित करण्यात आले। याची परिपक्वता कालावधी 165 ते 170 दिवस आहे। मर आणि वांज रोगास प्रतिकारक्षम आहे। शेंगा, फांद्या, खोड हिरव्या असून या वाणाच्या दाण्याचा रंग लाल असतो। तर या वाणाच्या 100 दाण्यांचं वजन हे 11.70 ग्रॅम असतं। तर या वाणाचं हेक्टरी उत्पादन हे 19 ते 22 क्विंटल असतं।